सर्वांना माहीत असतं करायचं काय, पण करत नाही. आता या व्हिडिओमध्ये काय सांगायचं आहे मला, तर हायकोर्ट लिपिक आणि शिपाई बरोबर फॉर्म आले आहेत 2,00,000. ओके, 2,00,000च्या जवळपास फॉर्म आलेले आहेत. मग शिपाईसाठी तर जी केच मॅटर करते. ओके, आणि हायकोर्टला तर अभ्यासक्रम त्यांनी सरळ स्पष्ट दिलेला आहे. ओके, संगणकासह. करायचं काय हे माहीत असताना दुर्लक्ष करतात. आजच्या व्हिडिओमध्ये मला तेच सांगायचं आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील सर्व प्रश्न हे तुम्ही किती वेळेस वाचलेले, हा संशोधनाचा प्रश्न आहे. वारंवार सांगतोय की मागच्या प्रश्नपत्रिकेवरून पुढची दिशा ठरत असते. नाही ठरली तरी तुम्हाला तुमचा अभ्यास परफेक्ट करण्यामध्ये मदत होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी केवळ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत त्या सगळ्या प्रिव्हियस क्वेश्चनला वन लायनरमध्ये कन्वर्ट करून ते तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. त्याच्या संदर्भात एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे, प्रश्न उत्तर आणि प्रश्न कसे येऊ शकतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, तत्पूर्वी हे कोर्स आहे 51 रुपयेमध्ये 51 टेस्ट शिपाईसाठी एकदम बेस्ट 100% विश्लेषणसह. लिपिकसाठी कोर्स जॉईन करा. मी काही जास्त सांगणार नाही, आपण मेन मुद्द्याकडे येऊ. न्यायालय भरती सामान्य ज्ञान मागील परीक्षेत आलेले प्रश्न वन लायनर स्वरूपात. ओके, आता काही प्रश्नपत्रिका या इंग्रजी भाषेत झाल्या होत्या, काही मराठी भाषेमध्ये, तर आपण ते पाहून घेऊ कशा प्रकारे प्रश्न होते आज आपल्या ह्याच्यामध्ये. बघा, सर्वप्रथम लिपिक परीक्षेत आलेले प्रश्न पाहू, नंतर शिपाईचे प्रश्नपत्रिका कमी होते, लिपिकचे जास्त आहेत, परंतु साधारण सगळ्यांसाठी प्रश्न एक प्रकारचेच आहेत. ओके, डिप्रेस्ड क्लास मिशन वॉज इस्टॅब्लिश्ड बाय. आता डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. हे तुम्हाला माहीत झालं ना, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, याबद्दल सविस्तर अभ्यास करा. ओके, आणि हा प्रश्न एकदा नाही, कमीत कमी 30 ते 40 वेळेस सरळ शिवमध्ये परीक्षेत आलेला आहे. ओके, आता तुम्ही 30 ते 40 वेळा तुम्ही बघा, पोलीस भरती आहे, पोलीस भरतीचे किती जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका झाल्या असतील, न्यायालयाच्या किती प्रश्नपत्रिका झाल्या असतील, रिपीटेड MPSC सह परीक्षेसह रिपीटेड प्रश्न. ओके, त्यानंतर इन विच ऑफ द फॉलोइंग बँक यू कॅन नॉट ओपन युअर सेव्हिंग बँक अकाउंट. रिझर्व्ह बँक ही आहे ना मध्यवर्ती बँक म्हणून काम करत असते. ओके, हिल्टन यंग समितीच्या शिफारशीनंतर रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे हे तुम्हाला माहीत आहे. ओके, रिझर्व्ह बँकेमध्ये अकाउंट ओपन करू शकत नाही, कारण ती सर्व बँकांची बँक आहे आणि ती रेपो दर ठरवत असते. ओके, म्हणजे रिझर्व्ह बँक, त्यानंतर रिव्हर्स रेपो, त्यानंतर जे काही रेट आहेत बँक रेट हे ठरवत असते. ओके, सध्याचा रेपो रेट किती आहे हे अभ्यास करा, रिव्हर्स रेपो रेट किती आहे हे बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. समजलं? HDFC बँक, ICICI बँक, स्टेट बँक अशा बँकेमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता, रिझर्व्ह बँकेमध्ये नाही. थिबा पॅलेस इज सिच्युएटेड ॲट रत्नागिरी. ओके, थिबा पॅलेस कुठे आहे? रत्नागिरी या जिल्ह्यात. हू अपॉइंट्स चीफ जस्टिस ऑफ इंडिया. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया याची नेमणूक कोण करत असतं? राष्ट्रपती हे करत असतात. ओके, गोल्डन जुबली इज सेलिब्रेटेड व्हेन अॅन ऑर्गनायझेशन कम्प्लीट्स. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं 50 वर्ष पूर्ण होतात किंवा एखाद्या घटनेला 50 वर्ष होतात तेव्हा गोल्डन जुबली सुवर्ण महोत्सवी वर्ष ओके म्हणून साजरा केला जातो. ओके, हे गोल्डन जुबली. जायकवाडी डॅम इज बिल्ट अक्रॉस द रिव्हर. कोणत्या नदीवर जायकवाडी डॅम धरण बांधलेलं आहे? गोदावरी नदीवर. मुंबई उच्च न्यायालय लिपिक 2019 मधील प्रश्न आहेत. हे काही मी हवेत किंवा मुद्दाम कुठले खोटे घेतले अशातला भाग झालेलेच प्रश्न आहेत. हे डॅश डॅश इज डिक्लेअर्ड ॲज द स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र. शेकरू हे महाराष्ट्राचं काय राज्य प्राणी आहे. इज सिटी फेमस फॉर हिमरू शॉल. ओके, छत्रपती संभाजीनगर, आताचे छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे औरंगाबाद हे हिमरू शालीसाठी प्रसिद्ध आहे. बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या हिशोबानं 2019 मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न कशा प्रकारे आले हे यातून स्पष्ट होते. त्यानंतर इन इंडिया स्टेट्स आर फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ. भारतामधील राज्याची रचना ही कशाच्या आधारावर झालेली आहे? तर ते भाषेच्या आधारावर. बघा, ज्यावेळेस मुंबई प्रांत होता किंवा गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होतं त्यावेळेस आंदोलन झालं आणि 1 मे 1960ला महाराष्ट्र वेगळा झाला आणि ते भाषिक रचनेवरच जे आहे ते महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे भारतातील सर्व जे राज्य आहेत ते भाषिक रचनेवर जे आहे त्याचं मूळ बेस आहे भाषा आहे. इन विच स्टेट जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इज सिच्युएटेड. उत्तराखंडमध्ये जे आहे जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान आहे. आता एक लक्षात ठेवा,
नॅशनल पार्क आणि स्टेट हे सगळं एकदा वाचून घेणं आवश्यक आहे. यावर मी व्हिडिओ 100% बनवतो. ओके. त्यानंतर हु इज नोन ॲज मदर ऑफ सीड, राहीबोई पोपेरे हे जे आहेत बीजमाता म्हणून ओळखलं जातं. ओके. महाराष्ट्राच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ओके. बीजमाता म्हणून राहीबाई पोपेरे यांना ओळखलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट्स इज असोसिएटेड विथ द नेम ऑफ पेले. पेले हे खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारशी निगडीत आहेत तर फुटबॉल. ओके. जसं लिओनेल मेसी, नेमार, रोनाल्डो हे सगळे कोणत्या खेळाशी निगडीत आहेत फुटबॉल. त्यामुळे जे जुने प्रसिद्ध व्यक्ती आहेत, ओके, क्रीडापटू आहेत, त्यांचा खेळ आणि त्यांचा क्रीडा प्रकार हे लक्षात ठेवा. आणि सध्याचे पण. विच रिसेंट लॉ केम इन टू एक्झिस्टन्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रन. बघा हा कोणता कायदा आहे जो बालकाचं लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी बनवलेला आहे. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट, पॉक्सो कायदा असं त्याला म्हटलं जातं. हु रिसिव्ड पद्मश्री अवॉर्ड 2019 फॉर स्पिरिच्युअलिटी तर बंगारू अडिगलार. आता हे तुम्ही लक्षात नाही ठेवायचं. आता 2026 म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री, पद्मभूषण, ओके, पद्मविभूषण आणि भारतरत्न या चारही पदांची घोषणा होत असते. ती झालेली आहे. भारतरत्न काही घोषित झालेलं नाही. ओके. ते तुम्ही अभ्यास करा परीक्षेच्या पूर्वी. त्यावर आपल्याला व्हिडिओ होईलच. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोकस करणार आहोत फक्त आणि फक्त काय की नेमकं कशा प्रकारे प्रश्न आलेले होते. वेअर इज द फर्स्ट फ्लोटिंग मार्केट प्लेस सिच्युएटेड इन इंडिया. हे कोलकाता. हा 2 वेळेस प्रश्न आलेला आहे. व्हॉट इज द ग्लोबल वॉर्मिंग, द ग्रॅज्युअल हिटिंग ऑफ द लँड अँड द ओशन्स ऑन द अर्थ. हे रिपीटेड प्रश्न हे तुम्ही पाहिलेलंच आहे. ओके. हु वॉज द फर्स्ट नोबेल प्राइज विनर इन इंडिया. रवींद्रनाथ टागोर हे नोबेल विजेते आहेत. आत्तापर्यंत मिळालेले विजेते जे नोबेल पुरस्कार आहेत, वर्ष आणि त्यांना काय मिळाले, कोणत्या कार्यासाठी, अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा. नोट्समध्ये लिहून ठेवा. रिपीटेड प्रश्न खूप वेळेस आलेले आहे. त्यानंतर विच स्टेट इज नोन फॉर मॅन्युफॅक्चरिंग पैठणी साडीज. पैठणी साडी कुठे तयार होतात. तसं महाराष्ट्रामध्ये येवला या ठिकाणी ते तयार होतात. येवला हे नाशिक जिल्ह्यातील एक तालुक्याचं ठिकाण आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत तर ते 15 तालुके आहेत. विच कंट्री हॅज ओन द 2022 फिफा वर्ल्ड कप. ओके. अर्जेंटिनाने जिंकलेला आहे. आता आगामी विश्वचषक स्पर्धा 2026 मध्ये होणार आहे. अशाच प्रकारे फिफा वर्ल्ड कप आहे. तसंच T20 क्रिकेट आहे. त्यानंतर 50-50चे जे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहे ह्याचे विजेते देखील लक्षात ठेवा. इन विच इयर बॉम्बे हायकोर्ट वॉज इस्टॅब्लिश्ड. म्हणजे बॉम्बे हायकोर्टाची स्थापना केव्हा झाली तर 1862 साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. द महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म्ड बाय द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट इन द इयर 1960. भाषिक तत्वावर भारतातील राज्यांची निर्मिती झालेली आहे. ही बेस आहे याचा. ओके. बेस. आणि ही प्रश्न मागे पाहिलेला आणि त्याच्याबद्दल सांगितलं. हाऊ मेनी सीट्स डज महाराष्ट्र हॅव इन लोकसभा. 48. ओके. तसंच राज्यसभेमध्ये किती, विधानसभेला किती, हा आकडा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि आत्ताच्या आता प्रश्न वाचत असताना क्लिक होत नसेल तर लगेच पॉज करून ते सर्च करा गुगलवर आणि लगेच उत्तर तुमच्या माइंडमध्ये राहील. मी उत्तर सांगणार नाही. ओके. विच सिटी इज नोन ॲज फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. बघा भारताची आर्थिक राजधानी ही मुंबईला ओळखलं जातं. तसंच दिल्ली ही देशाची राजधानी आहे. ओके. दिल्लीच्या पूर्वी कोलकाता ही भारताची राजधानी होती. परंतु त्यानंतर दिल्लीकडे ती स्थलांतरित झाली आणि दिल्ली ही भारताची राजधानी झाली. विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. अहिल्यानगर. ओके. वेन द थर्ड बॅटल ऑफ पानिपत वॉज फॉट बिटवीन मराठा अँड अफगाण आर्मी. 1761 तिसरे पानिपतचे युद्ध झालेले आहे आणि एकूण 3 पानिपतचे युद्ध झालेले आहेत. त्यामध्ये पहिले पानिपतचे युद्ध जे आहे ते कोणत्या वर्षी झालेलं आहे ते 1526. ओके. आणि दुसरे जे पानिपतचे युद्ध झालेलं आहे ते 1556 आणि तिसरं जे 1761. हे जे 3 युद्ध आहेत ते 3 युद्ध वर्ष तर लक्षात ठेवणारच तुम्ही, ठेवायलाच पाहिजे. 1526 सांगितलं, 1556 सांगितलं आणि 1761.
पुढे चालून आणखी यात काय विशेष आहे माहिती आहे का, प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1526ची जी पानिपतचं पहिली लढाई झाली ती बाबर आणि लोधी यांच्यामध्ये झाली. कोणामध्ये झाला असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. 1556मध्ये अकबर आणि हेमू, ओके, हेमू यांच्यामध्ये झाली. आणि तिसरं जे आहे ज्यावर वारंवार प्रश्न आलेला आहे ते म्हणजे मराठा आणि अब्दाली यांच्यामध्ये हे तिसरं जे आहे पानिपतचं युद्ध झालेलं आहे. हा चौकट आहे, हा जो माहिती आहे यावर पानिपतवर प्रश्न यापूर्वी आलेले आहेत आणि हे तिन्हीच्या तिन्हीवर प्रश्न यापूर्वी आले आहेत. फॅक्च्युअल डाटा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवावा असं अपेक्षा आहे आणि ठेवलंच पाहिजे. आझाद हिंद सेना वॉज फॉर्म्ड विथ द असिस्टन्स ऑफ जपान, हे रिपीटेड प्रश्न आहे, यापूर्वी इतर सरळ सेवा परीक्षेला देखील आलेला आहे. ओके, आझाद हिंद सेनेबद्दल सगळं वाचून घ्या. ओल्ड 5वीचं पुस्तकमध्ये एकदम बेस्ट शॉर्टमध्ये दिलं होतं. ठीक आहे, हे सगळे पाहतोय मी. तुम्हाला एक सांगतो की जे प्रश्न आलेले आहेत त्यावरच मी काय करणार आहे, जी केचे रँडमली व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बेसवर एक प्रश्न 3 परीक्षा कव्हर होतील किंवा एका प्रश्नातून 10 प्रश्न कव्हर होतील. अशा प्रकारे अगोदर सगळ्यांनी समजून घ्या प्रश्नाचा प्रकार. पुढे अखिल भारतीय कबड्डी महासंघ डॅश डॅशमध्ये स्थापन झाला 1950, हा प्रश्न हटके प्रश्न आहे. ओके, त्यानंतर संघराज्यवाद म्हणजे काय, तर शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे. ओके, मराठीमध्येच प्रश्न होता. आयरावत हा सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेने इन्स्टॉल केलेला आहे, सीडॅक, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. यावर इतर परीक्षेत देखील प्रश्न आलेला आहे. सुत्त पिटकाची स्थापना डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाली, आनंद यांच्या नेतृत्वाखाली झाली. ही आहे प्राचीन भारताचा इतिहास. ओके, खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय राज्यांच्या सांख्यिकी पुस्तिका 2021-22 हँडबुक ऑफ स्टॅटिक्स ऑन इंडियन स्टेट्स 2021-22 मध्ये प्रसिद्ध केली, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात खान अब्दुल गफार खान यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर आपण बघू डायरेक्ट उत्तर योग्यच लिहिलेलं आहे आपण, कारण टू द पॉईंट द्यायचे. ते खुदाई खिदमतगारचे संस्थापक होते. त्यानंतर 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते आहे, तर ते मगध हे महाजनपद सर्वात शक्तिशाली होते. ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख एकदा येतो. ओके, ऋग्वेदामध्ये गंगा आणि यमुनेचा उल्लेख कितीदा येतो, तर एकदा येतो. पुढे ट्रॅक आणि फील्ड या प्रकारामध्ये भारतासाठी खालीलपैकी पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक कोणी जिंकले, नीरज चोप्रा, अर्थात त्यांनी जिंकलेलं आहे भालाफेकमध्ये. ओके, कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो, तर रब्बी या पिकामध्ये. पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळातील नेट जाळी मीटर उंची असते, 2.43 मीटर. ओके, हटके प्रश्न आणि अवघड प्रश्न. ओके, घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात, काटेरी वने आणि झुडपे. हा कॉमन सेन्सनं प्रश्न सोडवता येतो. कर्बोदकाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर कर्बोदके हे आपल्या शरीरासाठी ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत, तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे किंवा उत्तर बरोबर आहे. जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार आसाममध्ये किती लोकसभा मतदारसंघ आहेत, तर ते 14. आजही 14च आहेत. ओके, एप्रिल 2023 मध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी कुठे झाली, तिरुवनंतपुरम. अश्वमेध हा यज्ञ राजे करत असत, ज्याचा अर्थ घोडाचे बलिदान देणे, अश्वमेध. ओके, आशियाई क्रीडा स्पर्धेत अश्व म्हणजे घोडा हे लक्षात घ्या, याच्यावरून अश्व म्हणजे घोडा. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पहिला सुवर्णपदक विजेता खालीलपैकी कोण, सचिन नाग. हे त्यावेळेस करंट अफेअर्समध्ये योग्य होतं. आताच्या ह्याच्यामध्ये जसं विम्बल्डन स्पर्धा असेल, क्रिकेट असतील, महिलाचा T20 असेल, IPL, ह्या सगळ्याचे अपडेट तुम्ही ठेवणं आवश्यक आहे. प्लासीच्या लढाईबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, 1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांच्यात ही लढाई झाली. सिराजउद्दौला विरुद्ध कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्हने केले. हे विधान बरोबर आहे, इतर चुकीचे होते. भारतीय संघात म्हणजे आता हे सांगायचं उद्देश काय, प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई हे 2 वाचून जा. ओके, तर सर्वात महत्त्वाचं काय, अगोदर प्लासी झाली का अगोदर बक्सार झाली, म्हणजे नवीन विद्यार्थी असेल तर बघा, पश्चिम बंगाल असं नाव ठेवा PB. अगोदर प्लासीची लढाई झाली, नंतर बक्सारची झाली. प्लासीची लढाई कधी झाली, 23 जून 1757. आणि बंगालची लढाई कधी झाली, बक्सारची लढाई कधी झाली, 22 ऑक्टोबर 1764. हे बघा, ही माझ्यासाठी ट्रिक आहे,
कधी लढाई आली प्लासी बक्सार विचारलं जाऊ शकतो सिक्वेन्समध्ये. ओके, तर मी पश्चिम बंगाल नाव ठेवलेलं आहे PB. ओके, प्लासी बक्सार, त्यामुळं विसरणार नाही किंवा ही सिक्वेन्स चुकणार नाही. कॉमन सेन्स कुठंतरी एक ट्रिक लागली बस झालं. विशेष संपला 57 आणि 64. ओके, विशेष म्हणजे 23 जून वर आहे आणि 22 ऑक्टोबर खाली आहे. ओके, आता तुम्ही कसं लक्षात ठेवताय ते बघा, परंतु PB हे नाव ठेवलेलं त्यामुळं प्लासीच्या नंतर बक्सार. त्यानंतर आता प्लासीची लढाई ज्यावेळेस झाली त्यावेळेस रॉबर्ट क्लाईव्ह आणि कोणाच्या विरुद्ध झालेलं आहे वर पाहिले तर सिराज उद्दौला. ओके, सिराजचा पराभव झाला. त्यावेळेस काय झालं, रॉबर्ट क्लाईव्ह याने सिराजचा सेनापती जो होता कोण, आता हे कट करतो मी, सिराजचा सेनापती त्याचं नाव लिहितो मीर जाफर. आता ही मीर जाफर जो सेनापती होता याला नवाब पदाचं काय दाखवलं, लॉलीपॉप दिला, आमिष दाखवलं. मग ह्याच्यामध्ये काय झालं, त्याच्या 23 जून 1757ला, ओके 1757 तारीख लक्षात ठेवा, 23 जून 1700 रोजी ज्यावेळेस प्लासीची लढाई झाली त्यावेळेस सिराज आणि इंग्रज यांच्यामध्ये लढतीमध्ये मीर जाफर काय केला, ॲक्शनच केला नाही, लढाईत उतरलाच नाही. त्यामुळे काय झालं, मीर जाफरचा सिराज उद्दौलाचा काय झाला, सिराजचा पराभव झाला आणि मीर जाफर जे आहे ते बंगालच्या नवाबपदी नवाब झाला. त्यानंतर 1760मध्ये इंग्रजांनी काय केलं, हे मीर जाफर जे आहे त्याला पैसा वगैरे काही देणं होत नव्हतं. त्यावेळेस मीर जाफरला काढून त्याचा जो जावई होता मीर कासिमला काय केलं, नवाब बनवलं, सत्तेवर आणलं. बरोबर. त्यानंतर मीर कासिम हा थोडासा हुशार होता. त्यानं काय केलं, 1763मध्ये इंग्रजांनी पुन्हा मीर जाफरला, त्यानं हुशार होता, सगळं विरोध करायला काही ठिकाणी, म्हणून काय झालं, हे अतिशहाणा आहे म्हणून मीर कासिमला काढलं, परत याला मीर जाफर याला तिथून नवाबपदी आणलं. आणि याच वेळेस मग काय झालं, पुढची जी बक्सारची लढाई झाली ही ह्याच कारणामुळं झालेली आहे. मग आता ही जी आहे बक्सारची लढाई, ओके बी लिहितो मी फक्त कारण इथं जागा कमी आहे. बक्सारची लढाई कधी झाली, 1764. कधी, तारीख काय, 22 ऑक्टोबर. मग कोणाकोणामध्ये झाली, इंग्रज आणि त्याच्या विरुद्ध कोण 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 होते, 3 जण होते यावेळेस, शाह आलम आणि मीर जाफरचा जो जावई होता कोण, मीर कासिम आणि सुजाउद्दौला यांच्यामध्ये झाला. तरी या लढाईमध्ये इंग्रज हे विजयी झाले. त्यानंतर एक लक्षात घ्या, प्रश्न यापूर्वी आलेला होता, प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला आणि बक्सरच्या लढाईमुळे पाया भक्कम झाला असा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढे पाहू. भारतीय संघाचे कार्यकारी अधिकारी औपचारिकपणे यांच्याकडे निहित आहेत, कोणा, राष्ट्रपतीकडे. साधा सोपा प्रश्न आहे. भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणते सरकारचे अंग आहेत, तर विधानमंडळ, कार्यकारी यंत्रणा, न्यायव्यवस्था हे सगळे अंग आहेत. भगवद्गीता ही डॅशचा भाग आहे, महाभारताचा भाग आहे. गंगा नदी कोणत्या ठिकाणी दुभंगून तिचीच उपनदी भगीरथी हुगळी बनते, फरक्का या ठिकाणी. खालीलपैकी भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता कोण आहे, खासाबा दादासाहेब जाधव. ओके, महाराष्ट्राचे आहेत. मिंटोनेट हे खालीलपैकी कोणत्या खेळाचे मूळ नाव आहे, तर ते व्हॉलीबॉल. ओके, अंतर्द्रव्य जालिकेच्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर विधान जे योग्य आहे ते बघा. हे अंतपेशी परिवहनासाठी मार्ग म्हणून कार्य करते आणि हे उत्पादन पृष्ठभाग मॅन्युफॅक्चरिंग सरफेस म्हणून कार्य करत असते. कोणतं, अंतर्द्रव्य जालिका. पुढे व्यास आणि सतलजचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या वेदात आहे, तर ऋग्वेदामध्ये आहे. प्राचीन भारतावर देखील प्रश्न आहेत, त्यातल्या त्यात ऋग्वेद हे जे आहेत 4-5 जे वेद होते त्याच्यावर आहे, त्यामुळे ते एकदा फॅक्च्युअल डाटा त्याचा वाचून जा. या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे, त्याच्यावर बरेच ऑनलाईनर. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रिबोफ्लेविन म्हणूनही ओळखले जाते, तर B2. अर्थात आता काय करायचं, तुम्हाला विटॅमिन आहेत आणि त्या विटॅमिनचे आपल्या ह्या यूट्यूबवर जीवनसत्व एक हे आहे, जीवनसत्वावर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण जीवनसत्व कव्हर केलेलं आहे. ओके, ते सर्व जीवनसत्व जर तुम्ही वाचाल, आरोग्य विभाग तांत्रिक डायरीसाठी मी ते काम केलेलं होतं. जीवनसत्वाचे सगळे टॉपिक वाढल्यानंतर तुम्हाला पुस्तक वाचायची देखील गरज नाही, शुअर सांगतो मी, खोट्या याच्यात बोलायचा विषय येत नाही. त्यानंतर पुढे बघा,
ऑलिम्पिक खेळामध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा खालीलपैकी कोण पहिला भारतीय आहे? अभिनव बिंद्रा. नेमबाजीमध्ये त्यांनी जिंकलेला आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या पुढच्या पायाची टाच क्रीजवर किंवा क्रीजच्या पुढे पडल्यास डॅश डॅश दिला जाऊ शकतो. नो बॉल. ही कॉमन सेन्सचा आहे. क्रिकेट खेळताना तुम्ही तर क्रिकेटच्या संदर्भात आहे हे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढे प्रश्न पाहूया. आता प्रश्न खूप आहेत, कमी नाही. तर मी हे सगळे जे आता बघा तुम्हाला मी एक ओव्हरलुक दाखवतो, पुस्तकाचा ओव्हरलुक दाखवतो. हे सगळे जे आहेत ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. हे एकदा वाचल्यानंतर पुढची जी दिशा आहे त्याच अनुषंगाने आपलं हे जे पुस्तक आहे ते बनवलेलं आहे. व्हिडिओमार्फत तुम्हाला मी एक्स्ट्रा प्रश्न प्लस एक्स्ट्रा तुम्ही हे पुस्तक घ्या, वाचा. याच्यात सगळं झालेले क्वेश्चन आहेत. संगणकाचे पण आहे. संगणकाचं आपण वेगळी सिरीज आहे ती वेगळी बनवूया. ओके. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.